आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या बाबतीत महाराष्ट्राची स्पर्धा आता जागतिक स्तरावर असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. नागरी सेवा दिनानिमित्त राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान आणि स्पर्धेचं पारितोषिक वितरण. महिला आरक्षण आणि सीमांकन विधेयकावरून रालोआ आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोप. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात 6.4% राहील असा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज. आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार डॉक्टर गोपाळराव पाटील यांचं निधन. आज लातूरमध्ये अंत्यसंस्कार. अर्थव्यवस्थेच्या आकाराचा विचार करता महाराष्ट्राची स्पर्धा आता देशातल्या अन्य राज्यांशी नसून जागतिक स्तरावर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते आज मुंबईत नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्र आता जगातली 30वी मोठी अर्थव्यवस्था असल्याचं त्यांनी सांगितलं. अर्थव्यवस्थेच्या विकासाची हीच गती कायम राखली तर आपण पुढच्या 2 ते 3 वर्षात UAE आणि सिंगापूरला देखील अर्थव्यवस्थेच्या आकारात मागे टाकू शकतो, असं ते यावेळी म्हणाले. आपल्या संपूर्ण प्रशासनाने हा कार्यक्रम मनावर घेऊन उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमांमुळे आपल्यालाच आपल्या क्षमतेची जाणीव झाली की आपण कमी काळामध्ये किती उत्तुंग काम करू शकतो याची कल्पना ही आपल्याला देखील या कार्यक्रमांच्या माध्यमातून आली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान आणि स्पर्धेची पारितोषिकं प्रदान करण्यात आली. ड्रोन आधारित देखरेख, डिजिटल डेटा मेंटेनन्स प्रणालीसाठी कृषी तसंच पशुधन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विकास विभागाला प्रथम क्रमांकाचा 10 लाखांचा तर कार्यालयीन कामकाजातल्या सुधारणेसाठी मराठी भाषा विभागाला 6 लाख रुपयांचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. मत्स्यसंपदेच्या संरक्षण संवर्धन प्रकल्पासाठी मत्स्य व्यवसाय आयुक्त मुंबई यांना प्रथम क्रमांकाचा, विभागीय तर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरासाठी दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. विभागीय स्तरावर तळोदा इथल्या आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांना प्रथम क्रमांकाचा, जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दुसऱ्या क्रमांकाचा तर वाशिम कृषी विभाग अधिकारी यांना तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महापालिका गटात कूल रूफ संकल्पनेसाठी अमरावती व्हॉट्सअप आणि चॅट बॉटद्वारे सेवांसाठी छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन तर गव्हर्नन्ससाठी मीरा भाईंदर महापालिकेला अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही या नागरी सेवा दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. देशभरात आज नागरी सेवा दिवस साजरा होतोय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दिवसानिमित्त सर्व सनदी अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महिला आरक्षणासाठीच्या घटना दुरुस्ती विधेयकाला विरोध करून विरोधी पक्षांनी महिलांना समान संधी नाकारली असून देशातल्या महिला त्यांना कधीही माफ करणार नाहीत, असं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. त्या आज ठाणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. महिलांना वर्षानुवर्ष त्यांचे हक्क आणि अधिकारांपासून वंचित ठेवल्यामुळे त्यांना आरक्षण देण्याची हीच योग्य वेळ असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महिलांना संसद आणि विधिमंडळात 33% आरक्षण तातडीनं लागू करावं अशी मागणी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केली. महिला आरक्षण विधेयक 2023 मध्ये संसदेत मंजूर झालं. त्याची अंमलबजावणी 2024च्या लोकसभा निवडणुकीत झाली असती तर आज लोकसभेत 180 महिला खासदार असत्या, असं गायकवाड म्हणाल्या. सरकार महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी न करता त्याचा वापर केवळ ढालीसारखा करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. महिला आरक्षण विधेयकाच्या आडून सीमांकन विधेयक आणण्यात संसदेच्या जागा अशास्त्रीय पद्धतीनं वाढवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ते आज पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. हा प्रयत्न विरोधकांनी उधळून लावला आणि सरकारला मतदानात पराभूत व्हावं लागलं, असं ते म्हणाले. अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यू प्रकरणी तपासाचा वेग इतका कमी का? सरकार हे प्रकरण CBIकडे कधी सोपवणार, असे प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी
पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवड संबंधीचा तपशील newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे 30 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात 6.4% तर पुढच्या आर्थिक वर्षात 6.6% राहील असा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आशिया आणि पॅसिफिकसाठीच्या आर्थिक आणि सामाजिक आयोगानं काल हा अहवाल प्रसिद्ध केला. ग्रामीण अर्थव्यवस्थेतली उपभोग दरातली वाढ, जीएसटीमधली दर कपात आणि अमेरिकेच्या शुल्क आकारणीपूर्वी केलेली निर्यात वाढ यामुळे 2025-26 या आर्थिक वर्षातली भारताची वाढ 7.4% पर्यंत पोहोचल्याचंही या अहवालात म्हटलंय. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष हा केवळ आर्थिक मदत पुरवण्यापुरता मर्यादित न राहता रुग्णांना रुग्णालयं आणि सरकारी योजनांबरोबर जोडणारं सर्वसमावेशक व्यासपीठ म्हणून विकसित होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते काल मुंबईत मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत वैद्यकीय सहाय्य कक्षासाठी नव्यानं विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचं उद्घाटन करताना बोलत होते. या उपक्रमाअंतर्गत राज्य सरकारच्या विविध आरोग्यविषयक योजनांचं एकत्रीकरण करून त्याच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी वॉर रूमची स्थापना करण्यात आल्याचं ते यावेळी म्हणाले. आरोग्यविषयक लाभांची पुनरावृत्ती टाळायला हवी, जेणेकरून जास्तीत जास्त गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचेल असं ते यावेळी म्हणाले. या उपक्रमामुळे वैद्यकीय सहाय्य वितरणात अधिक पारदर्शकता येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाला सोलापूरमध्ये विविध शासकीय कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिलाय. त्यामुळे आज शासकीय कार्यालयाच्या कामकाजावर परिणाम झाल्याचं दिसून येतंय. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हजारो कर्मचारी एकत्र आले. जुनी पेन्शन योजना लागू करा, अनुकंपा भरती तात्काळ करा यासह अनेक मागण्यांचं निवेदन त्यांनी शासनाला सादर केलं. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार डॉक्टर गोपाळराव पाटील यांचं आज लातूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी वैद्यकीय सेवेतून समाजकारणात प्रवेश करून राजकारणात सक्रिय भूमिका बजावली. 1994 ते 2000 या काळात भाजपाचे राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. तसंच वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार, रेल्वे यासारख्या महत्त्वाच्या संसदीय विषय समित्यांमध्ये योगदान दिलं. शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि समाजकार्य या क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिलं. लातूर इथल्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेल्या लातूर पॅटर्नमधून अनेक गुणवान विद्यार्थी घडवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर गोपाळराव पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी डॉक्टर पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. लातूरच्या शैक्षणिक क्रांतीचा महामेरू हरपला असं त्यांनी म्हटलंय. डॉक्टर गोपाळराव पाटील यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी लातूरमध्ये शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या क्रीडा मैदानावर अंत्यसंस्कार होणार आहेत. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या धरणांचा पाणीसाठा झपाट्यानं कमी होत असून जिल्ह्यातल्या 40 लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 34% इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि मंडणगड या तालुक्यांमधल्या 25 गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होतोय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या बाबतीत महाराष्ट्राची स्पर्धा आता जागतिक स्तरावर असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. नागरी सेवा दिनानिमित्त राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान आणि स्पर्धेचं पारितोषिक वितरण. महिला आरक्षण आणि सीमांकन विधेयकावरून रालोआ आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोप. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात 6.4% राहील असा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज. आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार डॉक्टर गोपाळराव पाटील यांचं निधन. आज लातूरमध्ये अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.